नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अशी छान टम्म फुगलेली न फुटता पुरणपोळी कशी लाटायची याची सगळ्यात सोपी पद्धत पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे। तर इथे मी पातेल्यामध्ये 6 कप एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे मी 1 वाटी एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। वजनी प्रमाणात जर पाहिलं तर पाव किलो एवढी ही हरभरा डाळ आहे। डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे मी 2 वेळा ही डाळ धुवून घेतलेली आहे। तर इकडे आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला ही डाळ या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करत 7 ते 8 मिनिटांसाठी ही डाळ झाकण न ठेवताच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचे। साधारण 5 ते 7 मिनिट हाय फ्लेमवरती अशा पद्धतीने झाकण न ठेवता इथे मी डाळ शिजवून घेतली। आता ह्याच्यावरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे। अर्धवट झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून ही डाळ शिजवून घ्यायची। तर मध्ये मध्ये आपल्याला हे सुद्धा मिक्स करत राहायचंय, हलवत राहायचंय आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही डाळ छान अशी मऊसर शिजवून घ्यायची आहे। साधारण 25 ते 30 मिनिट झालेले आहेत। आपण एकदा डाळ चेक करून पाहूया। तर इथे आपण चेक केल्यानंतर 70 ते 80% एवढी डाळ शिजली गेले, म्हणजे आपली डाळ बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। वरती पूर्ण झाकण ठेवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी गरम करून घ्यायचे। तर पाणी आपल्याला डाळीमध्ये थंड न टाकता गरम करून टाकायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। हे गरम केलेलं पाणी टाकल्यानंतर 10 मिनिट मी ही डाळ शिजवून घेतली। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मऊसर डाळ शिजली गेले। साधारण 40 ते 45 मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवरती पातेल्यामध्ये छान अशी डाळ शिजली जाते। आता ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी पुरणाची जी चाळण असते त्या चाळणीवरती ही संपूर्ण डाळ काढून घेतलेली आहे। आता ह्या डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर इथे पुन्हा एकदा आपण चेक करूया। तर अशा पद्धतीची अगदी लोण्यासारखी आपली डाळ शिजलेली असेल तरच पुरण अगदी छान असं होतं। तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी आपण इथे निथळून घेतलेलं आहे। आता ह्यातला 1 ते 1.5 चमचा एवढी डाळ आपण कटाची आमटी बनवण्यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे। आता राहिलेली जी डाळ आहे ती संपूर्ण डाळ आपण ज्या पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेतली त्याच पातेल्यामध्ये पुन्हा टाकून घ्यायची। आता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर किंवा 1 वाटी गूळ इथे वापरू शकता। इथे मी साखर वापरलेली आहे। साखर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे गॅसवरती ठेवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे सतत डाळ आणि साखर छान मिक्स करून घ्यायची आहे। ह्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेतली। आता जसजसं हे गरम होत जाईल तसतसं साखरेला पाणी सुटायला लागतं आणि हे मिश्रण पातळ व्हायला लागतं। पण जसजसं आपण ह्याला शिजवत जाऊ तसतसं यामध्ये दाटसरपणा येतो, घट्टपणा येतो आणि शिजल्यानंतर अशा पद्धतीने हा जो चमचा आहे तो आपण मध्ये उभा केला तर तो असा सरळ उभा राहतो। तर आपलं परफेक्ट असं पुरण शिजलं गेलंय ही ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे। तर अशा पद्धतीचा चमचा उभा राहिला की आपलं पुरण शिजलं गेलंय असं समजायचं। थंड झाल्यानंतर ते आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता पुरणपोळी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहूया। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये एक कागद घेतलेला आहे। आता तेवढ्याच आकाराचं इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे चौकोनी आकारामध्ये कट करून। कागदाच्या खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय, कागदावरती सुद्धा टाकायचं आहे आणि कापडावरती सुद्धा आपल्याला थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचंय। आता आपण पुरणपोळीचा उंडा बनवून घेऊयात। पुरणपोळीचा उंडा बनवत असताना अशा पद्धतीने आपल्याला हातावरती गोल अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। या वाटीमध्ये जेवढं पुरण बसेल तेवढं आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित असं बसवून घ्यायचे। हलक्या हाताने हे पुरण आपल्याला प्रेस करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू करत हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। पुरण पॅक करून घ्यायचे। अजिबात पुरण इकडे तिकडे आपलं बाहेर निघलं नाही पाहिजे असं आपल्याला हा गोळा पॅक करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा गोळा पॅक केल्यानंतर हातावरती घ्यायचे, थोडंसं पीठ टाकून घ्यायचे आणि दोन्ही हाताच्या मध्ये धरून आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं हातावरती हे प्रेस करून घ्यायचे, दोन्ही हाताच्या मधोमध धरून। त्यामुळे पुरण सगळ्या बाजूनी पसरलं जातं आणि आपली पोळी जी आहे ती फुटत नाही। आता आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया। तर पुरणपोळी लाटत असताना आपण खाली कापड आणि त्याच्या खाली कागद वापरलेला आहे। त्यामुळे ही पुरणपोळी आपल्याला उचलायची अजिबात गरज नाही।
हाताला लागल्यास थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे। लाटण्याला सुद्धा थोडंसं पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटत राहायचं आहे। तर लाटत असताना सुद्धा कडा ज्या आहेत त्या आपल्याला अगदी पातळ होतील असं हे लाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी सारखं असं हे पुरण पसरलं जातं आणि ह्याला आपल्याला मध्ये मध्ये उचलण्याची गरज लागत नाही, त्यामुळे अगदी नवशिके सुद्धा छान पद्धतीने ही पुरणपोळी बनवू शकतात। तर इथे तुम्ही पाहू शकता कुठेही पुरणपोळी आपली फुटली गेली नाही। आता इकडे मी तवा अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता। तवा छान गरम झाला की अशा पद्धतीने आपल्याला पुरणपोळी तव्यामध्ये टाकून घ्यायची। हलकीशी भाजल्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी लगेच उलटून घ्यायची। पुरणपोळी भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची। हाय फ्लेमवरती पुरणपोळी भाजून घ्यायची। अशा पद्धतीने हलकेसे बुडबुडे यायला लागले, फुगायला लागले की आपल्याला पुरणपोळी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ही छान भाजून घ्यायची। आता पुरणपोळीवरती छान असं तूप सोडून घ्यायचे किंवा तेल सोडून घ्यायचं आणि मस्त आपल्याला दोन्ही साईडने भाजल्यानंतर ही पुरणपोळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी तयार होते। तर इथे आपण कागद आणि कापडाचा वापर केलेला आहे पुरणपोळी लाटण्यासाठी, त्यामुळे पुरणपोळी आपल्याला लाटत असताना मध्ये मध्ये उचलायची गरज लागत नाही। त्यामुळे पुरणपोळी आपली अजिबात फाटत नाही, तुटत नाही, छान मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते। तर ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।